महत्वाची बातमी आहे। परळीतल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणातील शवविच्छेदन अहवालातून खळबळजनक माहिती समोर आलेली आहे। महादेव मुंडे यांचा अगोदर गळा तब्बल 20 सेंटीमीटर लांब, 8 सेंटीमीटर रुंद आणि 3 सेंटीमीटर खोल अशा भयानक वारानं कापण्यात आला। त्यानंतर त्यांच्या मानेवर उजव्या बाजूने 4 वार करण्यात आले। एकूण 16 गंभीर वार त्यांच्या शरीरावर आढळलेले आहेत। मारेकरांची क्रूरता यातून समोर येते। 20 महिने उलटलेत। आरोपी अद्यापही या सगळ्या प्रकरणी फरार आहेत। त्यांच्या पत्नी ज्या आहेत, महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्यायाकरता आत्महत्येचा प्रयत्नही केलेला होता। मात्र आता अधिक या सगळ्या पोस्टमॉर्टम अहवालातून अधिक स्पष्टता या घटनेची समोर येताना दिसतेय। विजय सिंग बांगर यांनी हा अहवाल समोर आणलेला आहे। 20 महिने उलटले तरी आरोपी अद्यापही फरार आहे। महादेव मुंडे मृत्यू प्रकरण आणि या प्रकरणी आता शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर येतेय। महादेव मुंडेची गळा कापून हत्या करण्यात आली। शरीरावर 16 वार देखील आढळलेले। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, काय अधिक माहिती आहे? नक्कीच सांगायला गेलं तर लागूजी सांगता येईल की महादेव मुंडे खून प्रकरणाला तब्बल 20 महिने उलटून गेले। मात्र यातील एकही आरोपी अद्यापपर्यंत निष्पन्न झालेला नाही। मात्र काल महादेव मुंडे यांचा खून कसा झाला याचे जे आहेत ते पीएम रिपोर्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळतात। अनेक त्यांच्या शरीरावर जी जखमा आहेत, एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 20 जखमा या ठिकाणी झाल्याचं त्या पीएम रिपोर्ट मध्ये आहेत। एकूण 16 वार त्यांच्या अंगावर करण्यात आले। महादेव मुंडे यांच्या शरीरावर जे वार करण्यात आले ते अत्यंत क्रूरपणे वार केले आहेत। आणि विशेष म्हणजे त्यांची श्वसन नलिका कापली गेली, त्यांचं मुंडकं जी कापलं गेलं असं देखील त्या शवविच्छेदन रिपोर्ट मध्ये आहे। त्याची जे रक्तवाहिन्या आहेत त्या तुटल्या होत्या। मानेवर वार करताना घाव चुकला, त्यामुळे त्याच्या तोंडावर वार लागला होता। डाव्या आणि उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ तळ हाताला मोठ्या प्रमाणात मार होता। मधल्या बोटाला देखील मार होता। गुडघ्यावर देखील मारण्यात आला होता। अशा पद्धतीने जवळपास 16 वार महादेव मुंडे यांच्या शरीरावर या शवविच्छेदनाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। आणि अत्यंत क्रूरपणे महादेव मुंडे यांचा जो खून आहे तो करण्यात आलेला आहे। हरिदास, या घटनेला जवळपास 20 महिन्याहून अधिक काळ उलटलेला आहे। अद्यापही मारेकरी सापडत नाहीयेत। ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आंदोलन सुद्धा केलं, प्रसंगी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलही उचललं, पण परिस्थिती जैसे तेच आहे। तपास कुठवर पोहोचलेला आहे? अहवाल तर समोर येतोय। नक्कीच पाहायला गेलं तर महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे पावसाळी अधिवेशन झालं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी यामधील जो कोणी आरोपी आहेत त्यांना एकालाही सोडणार नाही असं स्पष्ट वक्तव्य केलं। त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये आता तपासाला वेग आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। कारण आतापर्यंत महादेव मुंडे खून प्रकरणामधील जो शवविच्छेदन अहवाल जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल कुठंच नव्हता, तो मात्र आता समोर आलेला आहे। आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जे 4 दिवसापूर्वी जे टोकाचं पाऊल उचललं होतं त्यामुळे देखील हे प्रकरण आता मोठ्या प्रमाणात समोर आलं। आणि विशेष म्हणजे याची दखल जी आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली। लागूजी अगदी हरिदास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। महादेव मुंडेची गळा कापून हत्या करण्यात आली आहे। शरीरावर 16 वारही आढळत आहेत। या सगळ्या प्रकरणी विजय सिंग बांगर यांनी आता अहवाल समोर आणलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।